सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आपली भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये बकरी ईदचा जो सण आपण साजरा करणार आहे त्यासाठी प्रशासनाने अतिशय जय्यत तयारी केलेली आहे। याचा माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे आपले इथले उपायुक्त पोलीस यांनी देखील आढावा घेतलेला आहे आणि आपल्या कामाची आणि तयारीची प्रशंसा केलेली आहे। मी आपल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण यावेळी 56 कुर्बानी सेंटर्स केलेली आहेत। ही सर्व नागरिकांच्या डिमांडच्या नुसारच झालेली आहेत। 5 प्रभागात मिळून आपण टोटल 56 सेंटर आहेत। आपल्या 183 गाड्या पहिल्या दिवसापासून कार्यरत राहतील। 819 कर्मचारी आपण यासाठी मुकरर केलेले आहेत। याचबरोबर आपले 120 डॉक्टर आपण या इथे बाहेरून मागवलेले आहेत की जे प्रत्येक प्राण्याची तब्येत तपासणी करून आरोग्याची तपासणी करून त्याला सर्टिफाय करतील। याचबरोबर यावेळी आपल्याला हायकोर्टाचे निर्देश आहेत की ह्या सर्व प्राण्यांचं ई टॅगिंग व्हावं आणि त्यांचं टॅगिंग केल्यानंतर त्याची आपल्याला ऑनलाईन माहिती भरायची आहे की आपल्याकडे ईदगाह जे स्लॉटर हाऊस आहे तिथे एक पोकलन मशीन 2 युनिट जेसीबी ह्या 10 दिवसाकरता लावलेले आहेत। प्रतिदिन 100 मजूर आपले तिथे असणार असे 3 दिवस आपण पूर्ण प्रोग्राम लावलेला आहे। त्याचप्रमाणे 122 टेम्पो 11 जीप 9 युनिट तिसऱ्या दिवसाकरता परत 30 डंपर 10 पाण्याचे टँकर 2 जेटिंग मशीन हे देखील आहेत। याच्या व्यतिरिक्त पोलीस नियंत्रण कक्षाकडे 2 घंटागाड्या आणि 10 मजूर आपण राखीव ठेवलेले आहेत की जर रस्त्यामध्ये कुठे अपशिष्ट पडलेलं दिसलं तर तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाकडून आपल्याला खबर मिळेल आणि त्यांच्याकडे सुद्धा ती मशिनरी उपलब्ध राहील आणि ते आपण काम करणार आहोत। याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये दुर्गंधी होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा जंतूचा शिरकाव होऊ नये यासाठी आपण जंतुनाशक पावडर फिनोलिन सुपर फोर्टे जर्मिनिल काळे फिनेल हे सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आणि मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की बकरी ईदचा जो सण आहे तो अतिशय स्वच्छतेने अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या इथे साजरा करू आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला दाखवून देऊ की आपण प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र सहकार्य केलं तर आपण सगळ्या प्रकारचं उत्तम कार्य करू शकतो। माझी सर्व नागरिकांना एकच अतिशय नम्र आवाहन आणि नम्र विनंती असेल की आपलं जे अपशिष्ट आहे ते आपण कृपा करून डेजिग्नेटेड साईटच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्याकडे सुपूर्द करावं। त्याच्यानंतर ती न्यायची आणि ते नष्ट करायची जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील। त्यासाठी आवश्यक ती आपली पुढची योजना देखील झालेली आहे। या सर्व घंटागाड्या सर्व डंपर हे संपूर्ण झाकलेल्या अवस्थेत असतील, कुठेही उघड्या प्रकारे वाहतूक होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे। त्यासाठी आवश्यक तेवढी बारदानाची संख्या आवश्यक तेवढे प्लास्टिक ताडपत्र्या याची देखील आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। 819 कर्मचारी आमचे 3 शिफ्टमध्ये पूर्ण वेळ हे सगळं काम करणार आहेत आणि 3 दिवस सलग महापालिका त्यासाठी राबणार आहे। त्यामुळे नागरिकांनी अतिशय निर्धास्तपणे हा सण साजरा करावा, पण कृपा करून आपण शिस्तीचं पालन करावं। महापालिकेने यासाठी केवळ बकरी ईदच्या एका दिवसाच्या सणाकरता आपण पूर्ण हे 3 दिवस जो कार्यक्रम लावलेला आहे त्यासाठी साधारण 1,21,00,000 खर्चाचं बजेट तयार केलेलं आहे।